कोळंबी मसाला तर तुम्ही बऱ्याच वेळा बनवला असेल, पण तोंडातून पाणी आणि बोटे चाटून खाल इतका चविष्ट लाजवाब असा कोळंबी मसाला तुम्ही या पद्धतीने कधी बनवला नसेल तर एकदा करून बघा. माझी खात्री आहे तुम्हाला आवडणारच आहे. चला तर करायला घेऊया. यासाठी कोळंबी स्वच्छ धुवून घेतली आहे. यामध्ये घालूया अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा मीठ इथे कमीच घालायचं, नंतरसुद्धा आपण वापर करणार आहोत मिठाचा, यासाठी मी इथे कमी घातलं आहे. 1 चमचा आलं लसूण कोथिंबीर आणि मिरचीचा ठेचा घेतला आहे आणि त्यानंतर अर्ध्या लिंबाचा रस पिळून घालायचा आहे. आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे हळद मीठ आणि हा ठेचा कोळंबीला चांगला व्यवस्थित लागेल. सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. झाकण ठेवूया आणि कमीत कमी अर्धा तास, जास्तीत जास्त 1 तासासाठी तुम्ही मॅरिनेट करण्यासाठी ठेवू शकता. यानंतर इथे मी 2 कांदे घेतलेले आहेत. कांदे आता आपल्याला एकदम बारीक बारीक चिरून घ्यायचे. कोळंबी म्हटलं की त्यामध्ये कांदे असतातच, तर मी कांदे थोडे जास्तच वापरते. यासाठी 2 मी कांदे घेतलेले आहेत. तुम्हाला जर कमी प्रमाणात घालायचे असतील तर तुम्ही कमीसुद्धा घेऊ शकता. कांद्याची सालं काढून घ्यायची आणि त्यानंतर या पद्धतीने असे बारीक बारीक चिरून घ्यायचे. कांदा चिरून झालेला आहे. यानंतर इथे मी 1 टोमॅटो घेतलेला आहे. मोठा आहे म्हणून 1च टोमॅटो घेतला आहे. टोमॅटोसुद्धा आपल्याला चांगला एकदम बारीक बारीक चिरून घ्यायचा आहे. मंडळी, तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही कुठून ही रेसिपी पाहता हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन. टोमॅटोसुद्धा चिरून घेतलेला आहे. आता वाटण्यासाठी आपण मसाला बनवणार आहोत. यासाठी इथे मी 2 कांदे घेतलेले आहेत. कांदे असे उभे उभे चिरून घ्यायचे. इथे मी तेल घातलेलं आहे पॅनमध्ये. यानंतर आपण वाटणसाठी मसाला बनवतोय, तर उभे चिरलेले कांदे आहेत ते सगळे यामध्ये घालायचे आहे आणि एकदम स्लो फ्लेमवर आपल्याला चांगले हे कांदे खरपूस भाजून घ्यायचे. कांदा आणि खोबरं जेवढं चांगलं भाजाल ना, तेवढं कोणतीही भाजी असो किंवा नॉनव्हेजचे पदार्थ असो, या मसाल्याला खूप छान असा सुगंध येतो आणि मसाला चांगला बनतो आणि आपला स्वयंपाक म्हणजे आपली भाजी असो नॉनव्हेज असो छान अशी त्याला चव येते. कांदा भाजून झाला आहे. त्यानंतर 1 वाटी किसलेलं ओलं खोबरं घेतलं आहे. तुम्ही इथे सुक्या खोबऱ्याचा सुद्धा वापर करू शकता. कांदा आणि खोबरं चांगलं खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. चांगलं मिक्स करून याचा चांगला खोबऱ्याचा सुद्धा रंग बदलेपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं आहे. कांदा खोबरं चांगलं भाजून घेतलेलं आहे. हे बघा रंग याचा बदललेला आहे. यामध्ये घालूया लसणाच्या 4-5 पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा घातलेला आहे. यानंतर काही खडे गरम मसाले घेतले आहेत. 1 चमचा धणे, 1 चमचा बडीशेप, 1 चमचा जिरं, 1 मोठी वेलची, 2-3 लवंग, 2-3 काळी मिरी आणि 1 दालचिनीचा तुकडा. आता हे सगळे खडे गरम मसाले या मसाल्यांमध्येच सगळं व्यवस्थित मिक्स करून चांगलं भाजून घ्यायचं आहे, म्हणजे या मसाल्याला छान असा वेगळा सुगंध येतो. सगळं व्यवस्थित एकसारखं मिक्स करत राहायचं. हा मसालासुद्धा पाहू शकता मस्त असा भाजून झाला आहे. पूर्णपणे थंड करून घेऊया. मसाला थंड झाल्यानंतर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतला आहे. यामध्ये घालायची आहे मूठभर कोथिंबीर आणि त्यानंतर घालायचं आहे गरजेनुसार पाणी. तर पाणी जास्त घालायचं नाही, की थोडंसंच घालायचं आणि त्यानंतर वाटण करून घ्यायचं आहे, कारण कांद्यामध्ये पाणी असतंच. आता इथे मी पॅन गरम करायला ठेवला आहे. यामध्ये घालूया 2 ते 3 चमचे तेल, 1 चमचा मोहरी घालायची आहे आणि आपण जो बारीक कांदा चिरून ठेवला होता तो कांदा घालायचा आहे. यानंतर 7-8 कढीपत्त्याची पानं घालायची आहे आणि कांदा आणि कढीपत्ता चांगला या तेलावर परतून घ्यायचा आहे. मस्त असा कांद्याचा कच्चेपणा जाईपर्यंत चांगला परतून घ्यायचा, अजिबात कच्चा ठेवायचा नाही. 1-2-3 मिनटं छान असा कांदा चांगला परतून घेतला. यानंतर यामध्ये घालूया टोमॅटो. तर 1 बारीक चिरून घेतलेला मी इथे टोमॅटोसुद्धा घातला आहे. कांदा टोमॅटो चांगला मिक्स करून परत एकदा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. एकदम कांदा टोमॅटो छान परतून घेतल्यानंतर यामध्ये घालूया मीठ. तर आपण कोळंबी मॅरिनेट करताना सुद्धा मीठ घातलं होतं, त्यामुळे इथे बेतानेच घाला, नंतर टेस्ट करून तुम्ही घालू शकता. असं कांदा टोमॅटोमध्ये मीठ घातल्यामुळे कांदा टोमॅटो पटकन मऊसुद्धा होतात. मिक्स करून घेतला. यानंतर यामध्ये घालूया 1 चमचा आलं लसूण मिरची कोथिंबीरचा ठेचा. आपण मॅरिनेट करताना सुद्धा ठेच्याचा वापर केला होता, पण तिथे मी कमी घातला होता, त्यामुळे इथे सुद्धा मी 1 चमचा घातलेला आहे. असा ठेचा परतल्यामुळे फ्लेवर खूप छान येतो, त्यामुळे मी इथे 1 चमचा ठेचा घातला आहे. मिक्स करून घेतलेला आहे. यानंतर अर्धा चमचा हळद, 1 चमचा धणे पावडर आणि त्यानंतर घालायचा 1 चमचा काळा मसाला. तुम्ही कधी काळ्या मसाल्यामध्ये हा कोळंबी मसाला बनवला नसेल तर एकदा बनवून बघा, चवीला खूप छान लागतो. 1 चमचा गरम मसाला घातला आहे. मिक्स करून घ्यायचा आहे. चांगलं या फोडणीमध्येच मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे याला तर्रीसुद्धा खूप छान येते.
चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे. यानंतर आपण वाटण जे केलं होतं ते वाटण घालायचं आहे. तर सगळं वाटण नाही घालणार, मला जेवढी गरज आहे मी तेवढंच वाटण घालते आहे. तर 2 पळी भरून असं वाटण घातलेलं आहे. मिक्स करून घेऊया या फोडणीच्या आणि मसाल्यांमध्ये चांगलं व्यवस्थित एकसारखं असं मिक्स करून घ्यायचं आहे. चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता यामध्ये अगदी जरासं पाणी घालायचं आहे, जास्त पाणी घालायचं नाही, कारण आपल्याला हे मसाले सगळे चांगले शिजवून घ्यायचे आहेत. यासाठी 3-4 चमचे इथे मी पाणी घातलेलं आहे. परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि यावर झाकण ठेवून स्लो फ्लेमवर आपल्याला हे मसाले चांगले शिजवून घ्यायचे आहेत, तेल सुटेपर्यंत. 2-3 मिनटं छान हे मसाले मी स्लो फ्लेमवर शिजवून घेतलेत. मस्त असं तेल सुटलेलं आहे. शिवाय या मसाल्यांना सुगंधसुद्धा खूप छान येतो आहे. आपले हे मसाले चांगले शिजवून झालेले आहेत. यानंतर मॅरिनेट केलेली आपण ही कोळंबी यामध्ये घालणार आहोत. कोळंबी मसाला बनवताना मॅरिनेट तुम्ही करत नसाल तर या पद्धतीने एकदा मॅरिनेट करून बघा आणि त्यानंतर कोळंबी मसाला बनवून बघा, चवीला खूप छान लागतो. यानंतर त्याच बाउलमध्ये मी थोडंसं पाणी घातलं आहे. आता हे मिक्स करून घेऊया व्यवस्थित. याआधीसुद्धा मी कोळंबी मसाला बनवलेला आहे. शिवाय नॉनव्हेजचे बरेच पदार्थ बनवून अपलोड केलेले आहेत. ते सुद्धा मंडळी एकदा नक्की पहा, तुम्हाला आवडतीलच. व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता झाकण ठेवायचं आहे आणि 10 ते 12 मिनटं एकदम स्लो फ्लेमवर आपल्याला हा कोळंबी मसाला शिजवून घ्यायचा आहे. 10 ते 12 मिनटं मस्त असा कोळंबी मसाला बनवलेला आहे, शिजवून तयार झालेला आहे. खूप मस्त असा सुगंध येतो आहे. कोळंबी कशीही बनवली ना तरी त्याला सुगंध खूप छान येतो आणि चवीला तर भन्नाटच लागतो. आता बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर घालायची आहे. मस्त असा झणझणीत कोळंबी मसाला आपला तयार झालेला आहे. हे बघा, काय मस्त अशी तर्रीसुद्धा आली आहे आणि चवीला म्हणू ना तुम्हाला इतका मस्त झाला आहे. तुम्ही कधी मंडळी ह्या पद्धतीने बनवला नसेल तर एकदा बनवून बघा आणि बनवून बघितल्यानंतर तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर नक्की करा. थोडासा रस्सा ठेवलेला आहे, ग्रेव्ही ठेवलेली आहे. तुम्हाला जर जास्त ग्रेव्हीवाला हवा असेल, रस्सेदार हवा असेल तर त्याप्रमाणे तुम्ही इथे पाण्याचा वापर करू शकता. बघताच क्षणी तोंडातून पाणी आणि बोटे चाटून खाल आणि 2 घास जास्तच खाल असा झणझणीत आपला कोळंबी मसाला तयार झालेला आहे. बघूनच वाटतंय ना की आत्ता बनवून खावं. चला तर मंडळी, तुम्हीसुद्धा या पद्धतीने एकदा बनवून बघा. हा कोळंबी मसाला तुम्ही भाताबरोबर, चपातीबरोबर किंवा पावाबरोबर खाऊ शकता. चव याची अप्रतिम झालेली आहे. नक्की करून बघा या पद्धतीने. आजची ही कोळंबी मसाल्याची वेगळी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा आणि तुम्ही कशा पद्धतीने बनवता हे सुद्धा मला नक्की सांगा, म्हणजे मी तुमच्या पद्धतीने सुद्धा बनवण्याचा प्रयत्न करीन. नॉनव्हेजचे अजून कोणते पदार्थ तुम्हाला पाहायला आवडतील हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. तुमचे आवडीचे पदार्थसुद्धा मी बनवून अपलोड करण्याचा प्रयत्न करीन. आजची ही कोळंबी मसाल्याची रेसिपी तुम्हाला जराही आवडली असेल तर एक लाईक करा आणि मित्रमंडळी आणि कुटुंबासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका.